नमस्कार मंडळी, चव गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या वडीपासून भाजी. तर त्यासाठी लागणारे सामान आहे मिरच्या आहे, अद्रक आहे, थोडंसं लसूण आहे, मोहरी आहे, जिरी आहे आणि वरून टाकलं कोथिंबीर थोडी घेतली आणि कट करून साईडला भरपूर कोथिंबीर घेतली. तर आता वाटण्यासाठी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरी. आता ते आपण आणि मोहरी पण टाकली, पण तुमची इच्छा टाकायची असेल तर, नसेल तर ऑप्शनल आहे. आता आपण हे कट केलेले त्यात हे मिरची वाटलेली आपण त्यात टाकून घेऊया. त्यानंतर बाजरीचं पीठ 2 चम्मच, 2 चम्मच बेसनचं पीठ, त्यानंतर मीठ चवीनुसार. आता आपण ते मिक्स करून घेऊया पाणी टाकून. मिक्स झालेले आता गॅसवरती आपण कढई ठेवूया पाणी गरम करायला. एक चाळण घेऊया, त्याला तेल लावून घ्यायचे. मी तेल लावून घेतलेले आहे आणि त्याच्यावर आपण ते टाकूया. बघा, अशा प्रकारे मी घेतले ठेवून. आता ते चाळण आपण कढईवर ठेवूया. त्याच्यावरती झाकण ठेवूया. आता आपण ते शिजून द्यायचे. तोपर्यंत भाजीला लागणारं वाटण आहे. 2 टोमॅटो आहेत, लसूण आहे, अद्रक आहे, भाजलेले शेंगदाणा आहे आणि 2 कांदे आहेत. टोमॅटो कच्चे आणि कांदे भाजलेले आहेत. आता हे शिजेपर्यंत आपण वाटण वाटूया. तर वाटण तयार झालेलं आहे बघा. आणि हे वड्या आपण थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे चाळणीमधून. आता हे मसाले लागणारे कांदा लसूण मसाला आहे, एव्हरेस्ट आहे, घरचं तिखट आहे, कढीपत्ता आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, मोहरी आहे, जिरे आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली स्टार्टिंगला, नंतर जिरे. आता छान कडकडली की त्याच्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता. कढीपत्ता पण छान फोडणी बसलेली कढीपत्त्याची. आता सगळे मसाले त्यात ॲड करून घ्यायचे. आता मी वाटण पण टाकून ॲड केलेले, छान मिक्स केलेले. त्याचा व्हिडिओ जरा फिसकटला त्यामुळे त्याची क्लिप ॲड नाही केली. तर आपण आता वाटण टाकून झाकण ठेवूया. मीठ वगैरे सगळं ॲड केलेलं आहे मी. छान तेल सुटले बघा वरती. छान एकदा मिक्स करून घेऊया आपण. परत एकदा ॲड करूया पाणी. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला. तरी यायला लागली आहे, बघू शकता. फुल गॅसवर ठेवले. उकळी आली की ते वडे आपण त्यात सोडून द्यायचे. आता बघा छान उकळी आलेली आहे. आता ते वडे आपण त्यात टाकू. कट करून घ्यायचे. छान कट आलेला आहे बघा. आता एक 5 ते 10 मिनिट लो गॅसवर आपण त्याला शिजून देऊया. नंतर रेडी आहे. नंतर आपली भाजी रेडी आहे बघा. तुम्ही जेवायला घेऊ शकता मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि कोथिंबीरच्या वडीची भाजी. तर कशी वाटली ट्राय करा आणि मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.